यंदा राज्यात सरासरीपेक्षा 20% अधिक पाऊस, मराठवाड्यात सर्वाधिक 39%, तर मध्य महाराष्ट्रामध्ये 20% अधिक पावसाची नोंद, कोकण गोवा भागामध्ये 15% अधिक हवामान विभागाची माहिती। जळगावमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजांमधून 10,000 क्युसेकने तापी नदी पात्रात विसर्ग, तापी नदीकाठच्या सगळ्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात खंडा स्पर्धा रंगली, 42 किलोची तलवार उचलून तरुणांच्या कसरती, मंदिरासमोरील प्रांगणात स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। बीडच्या केज तालुक्यातील केजडी या नदीला पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या सगळी शेतजमीन ही 5 ते 6 फूट खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी। पुण्यात जलसंपदा विभागाशी निगडीत विविध विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, मुठा आणि भीमा नदीवरील बंधाऱ्यावर स्वयंचलित बॅरेजेस आणि उसनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रामध्ये बॅरेजेस बांधण्याचा महत्त्वाचा निर्णय। नवी मुंबईतील कोपरखरणेमध्ये अमृत योजनेची जलवाहिनी फुटली, जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया, युद्धपातळीवर जलवाहिनी दुरुस्त करण्याचं काम। भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास, वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेत नसल्याचा आरोप। अंमली पदार्थांच्या रॅकेटला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना, विशेष पोलीस महानिरीक्षकांवर टास्क फोर्सची जबाबदारी, राज्य गृह खात्याकडून 22 कोटी 36 लाखांचा निधी मंजूर।